कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वसू तुझ्यासाठी मुलगा बघितलाय। देवीच्या देवळात गेलो होतो ना, तिथे त्याचे आई वडील भेटले आणि आमचं बोलणंही झालं। आई पुन्हा तेच? वसू, तू आमची जबाबदारी आहेस अगं, आणि चांगल्या घरातला मुलगा आहे, मुख्य म्हणजे आमच्या माहितीतला आहे। आता फक्त तुझा होकार बाकी आहे आणि तुझा होकारच अपेक्षित आहे। नाही, शांतपणे विचार कर आणि सांग, म्हणजे मी त्यांना तसा होकार कळवी। घरात चिमण्यांची चिवचिव होत नाही तोपर्यंत घर घर वाटत नाही। गुड मॉर्निंग बाळांनो। गुड मॉर्निंग। जयश्री, चहा आण ग। आला आला, चहा आला। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। हे काय रिकामा कप? चहा कुठे आहे? बाहेर गार्डन मध्ये आकाश आहे, तिकडे जा, त्याच्याशी बोला, त्याला लग्नाला तयार करा, हळू। तरच तुम्हाला चहा मिळेल। ह्याला काय अर्थ आहे? ब्लॅकमेल करतेस तुम्हाला? असू दे, दुसरं काय करू मी? तुम्हीच त्याच्याशी या विषयावर बोलू शकता, तुमच्याशिवाय दुसरं कोणाचं ऐकतो का तो? तुमचा शब्द तो खाली पडू देत नाही, म्हणून तुम्ही बोला। हो, माझा शब्द खाली पडू देत नाही, कारण तुमच्यासारख्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी त्याला शब्द घालत नाही मी। जसा तो माझा शब्द पाळतो ना, तसा मी त्याच्या मतांचा आदर करतो, म्हणून तो माझं ऐकतो, कळलं? त्याचं लग्न ठरवणं म्हणजे छोटी मोठी गोष्ट आहे का? ती काही नाही, तुम्ही त्याला लग्नाला तयार करा, तरच तुम्हाला चहा मिळेल। हे अति होतंय जयश्री। हो, अति तर अति। आता जर मी काही केलं नाही ना, तर चिनू म्हणून लग्नाच्या वयाच्या होईपर्यंत सुद्धा हा लग्न करणार नाही, आणि तुम्ही बसाल त्याचं मन सांभाळत। बघा बाई, चॅलेंज आहे तुम्हाला, तुम्ही त्याला लग्नासाठी तयार करून दाखवाच, मग मी तुम्हाला असा गरम गरम वेलदोड्याचा चहा पाजते की नाही बघा। मला चॅलेंज? ठीक आहे, करतोच त्याला आता लग्नासाठी तयार। अरे नाही त्याला लग्नासाठी तयार केलं ना, तर माधव ठाकूर नाव लावणार नाही। चहा तयार ठेव। बापाणीले एका माळीचं मणी सारखी चावी द्यायला लागते, त्याच्याशिवाय कामच होत नाही। आत्ताच तर झालं। गरम गरम चहा। भाऊजी, चहा ठेवला इथे। आकाश, हे रोज मेडिटेशन करतोस ना तू, ते उत्तम आहे। मी आजच पेपर मध्ये वाचले त्याचे फायदे, मी पण उद्यापासून करणार आहे। बाबा, कल करे सो आज कर, आज करे सो अब। मी तर बोलतोय, तुम्ही पण आजपासूनच सुरुवात करा। आज नको रे बाबा, आज नको। का? अरे अजून नाश्ता नाही झालाय माझा। ठीक आहे, चालेल, उद्यापासून कर। तुला माहितीये, योगा करून ना रोज असं एकदम मस्त वाटतं, छान आयडियाज येतात, आणि दिवस कसा आपला आनंदात जातो। नाही, मी बनवते, तुझा आराम कर।
कालच्या प्रवासाचा थकवा अजून गेला नसेल तुझा. वसू अगं तू जा ना, जा 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 पटकन 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 लगेच भाजी बनवते. तुला माहितीये मला वेळ नाही लागत. वसू हे बघ, विषय टाळू नकोस. कसं सांगू मी तुला, माझा ना या सगळ्यावर विश्वासच नाही राहिलाय आता. वसू मला समजतंय. हे बघ, तुझ्या लग्नाला आपलं हे घर सोडून जायला विरोध आहे, पण बाळा आमच्या मनावरचं ओझं समजून घे ना. आता कसलं ओझं आहे आई? बाबा पण काय योगा आणि मेडिटेशनचं घेऊन बसले. लग्नाचा विषय काढायचा तर मी काय म्हणते आई, तुम्हीच जा आणि विषय काढा. मी कशाला? तुला सांगू, तुझे सासरे आहेत ना, हे मस्त हुशार आहेत. आता ते असं बोलतात त्याला काहीतरी कारण असणार. मी तुला सांगते, योग्य संधी मिळाली ना की बरोबर विषय काढतात की नाही बघ. मला नाही वाटत योगा वगैरे करून आयडियाज मिळतात. काय, जशी योगाने मनशांती मिळते ना, तसंच आयुष्यात जगण्यासाठी सुख आणि आनंद या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. म्हणजे भावा तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. अरे तू नेहमी सगळ्यांचा विचार करत असतोस. आम्हाला आता असं वाटतं की तुझाही विचार करणारा कोणीतरी असावा, तुझी काळजी घेणारा कोणीतरी असावा, तुला आनंदात ठेवणारी कोणीतरी व्यक्ती असावी. बाबा मी खरंच खूप आनंदी. आनंदी आहे असं दाखवणं आणि खरंच आनंदी असणं यात खूप फरक आहे आकाश. सुखी संसाराची स्वप्न बघत तू या घरात आलीस, पण आज तुझ्या आयुष्याचं काय होऊन बसलंय? आणि तुझ्या आयुष्याचं मातेरं करणारा माझा मुलगा आहे. तो तुला रोज त्रास देत होता. आमच्या डोळ्यासमोर सगळं घडत होतं, पण आम्ही काही करू शकलो नाही. पण आता तुझं चांगलं होताना जेव्हा दिसतंय, तेव्हा आम्ही कसे गप्प बसू सांग ना. स्वतःचं आयुष्य बाजूला सारून तू कायम आमच्यासाठी जगत आलीस. सगळ्या दुःखांना एकटीच सामोरी गेलीस. तू कधीच मनमोकळेपणाने बोलत नाहीस किंवा तुझं दुःख आम्हाला दाखवत नाहीस, पण आम्हाला कळतं रे. पण या सगळ्यात तुझं जगणंच राहून गेलं वसू. म्हणून म्हणते, पुन्हा नव्याने स्वप्न बघ. तुझं लग्न जुळलं पाहिजे असं आम्हाला सतत वाटतं. तू ना भूतकाळात खूप रमतोस. तू भूतकाळात अडकून राहू नयेस म्हणून आम्ही तुझ्यासाठी एक स्थळ शोधले. पुन्हा नव्याने स्वप्न उराशी घेऊन तुझ्या कायमच्या घरी जा. आनंदाने संसार कर. तीही तुझ्यासारखाच एखादा साथीदार मिळावा म्हणून वाट बघते. तिच्याशी लग्न करून हे कुटुंब पूर्ण करावंस अशी आमची मनापासून इच्छा आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.